कोल्हापुरातील शेंडा पार्क येथील जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या क्षेत्रात जुना पाझर तलाव आहे। या तलावाची सद्यस्थिती बिकट असून या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचा साठत चालला आहे। या गाळसाठ्यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गाळ मिश्रित पाणी वाहत येत असल्याने वर्षानुवर्ष निव्वळ गाळानेच सदरचा तलाव साठत चालला आहे। या गाळसाठ्यामुळे हा तलाव क्षमताहीन झाला असून यामध्ये पावसाच्या पाण्याचा साठा अत्यल्प प्रमाणात साचतो। या तलावात जलसाठा झाल्यास तलावाचे निसर्ग संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात वापर होऊ शकतो। यामुळे निसर्गप्रेमी माजी सैनिक शंकर राजाराम सनगर येथील रहिवासी गेले कित्येक वर्ष प्रशासनाला येथील तलावाचे खोलीकरण व क्षमता वाढ करावे याबाबतच्या मागणीचे निवेदन देत आहेत, परंतु प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही हे पाहायला मिळत आहे। तलावाचे खोलीकरण व क्षमता वाढ केल्यास शेंडा पार्क येथील सद्यस्थितीतील वैद्यकीय महाविद्यालय, आरोग्य विभाग, कृषी संशोधन, सामाजिक वनीकरण या विभागामार्फत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केलेली वनसंपदा व सर्व परिसरातील स्थायी स्वरूपातील जलसिंचन सुविधा निर्माण होतील। पर्यावरणपूरक उपक्रमामुळे येथील व पूर्ण कोल्हापूर शहर परिसरातील जैवविविधता संवर्धन होण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होण्याची शक्यता आहे। तसेच या तलावाने कोल्हापूर शहरातील वनसंपदा वाढण्यास व अन्य प्रकारची जैवविविधता जतन होण्यास शाश्वत स्रोत निर्माण होईल। त्यामुळे प्रशासनाने जलसंपदा विभागामार्फत जुन्या पाझर तलावाचे खोलीकरण व क्षमता वाढ जिल्हा नियोजन व विकास निधीतून लवकरात लवकर करावे अशी मागणी येथील रहिवासी व निसर्गप्रेमी शंकर राजाराम सनगर करत आहेत। आता प्रशासन याकडे नेमके कसे लक्ष देतं याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे।